नमस्कार मंडळी, चला तर आज बनवूया अगदी मऊ स्वादिष्ट अशी साबुदाणा रसमलाई। सर्वप्रथम एका भांड्यामध्ये 1 वाटी साबुदाणा घेऊन तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि हा साबुदाणा रात्रभर भिजत घालायचा आहे। भिजलेला साबुदाणा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये 2 चमचे मिल्क पावडर, 1 चमचा साखर घालून त्याचे मिश्रण तयार करायचे आहे। हे मिश्रण एका ताटामध्ये घेऊन तुपाच्या हाताने छान मळून घ्यायचे आहे। आता या मळलेल्या मिश्रणाचे लहान आकाराचे गोळे तयार करायचे आहेत। हे गोळे आकाराने मोठे नसले पाहिजेत याची काळजी घ्यायची। आता एका टोपामध्ये 1 लिटर दूध घेऊन ते गॅसवर उकळायला ठेवायचे। त्यासोबतच एका वाटीमध्ये दूध घेऊन त्यामध्ये केसर घालून हे तयार झालेले केसराचे दूध आपण उकळत्या दुधामध्ये घालूया। यामुळे या दुधाला छान पिवळसर रंग येईल। आता या दुधाला थोडं आटवून घेऊया। आटल्यानंतर यामध्ये अर्धा वाटी साखर, अर्धा चमचा वेलची पूड घालून छान मिक्स करून घेऊया। मिक्स झाल्यानंतर यामध्ये तयार केलेले साबुदाण्याचे गोळे आणि ड्रायफ्रुट्स घालून छान 5 ते 10 मिनिटं शिजवून घेऊया। अशा प्रकारे आपली मऊ आणि स्वादिष्ट साबुदाणा रसमलाई तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास कमेंट मध्ये नक्की कळवा। तसेच द मराठी नेस्ट या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।